आता पाहूयात विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी हजारो भाविक दाखल। मकर संक्रांतीच्या निमित्तानं तीर्थस्नानाचं महत्त्व। देशभरातील भाविक तीर्थस्थानावर करतायत गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। पहाटेपासून भाविकांच्या मंदिराबाहेर रांगा। पुण्यामधल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। मकर संक्रांतीच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। बाप्पाजवळ तिळगुळाची आरास। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्या आणि फुलांची आरास। भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी। वसईतल्या मधुबन परिसरामध्ये दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याची माहिती। पत्नीच्या तक्रारीवरून पतंग महोत्सवात नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। चंद्रपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांना तालुक्यातून तडीपार केलं। पोलीस विभागाकडून नायलॉन मांजा विक्री विरोधात अशी पहिलीच कारवाई। पोलिसांच्या कारवाईनंतरही नागपुरात जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच। इंटरनेट इंस्टाग्रामवर उघडपणे मांजाची विक्री। अकोल्यामध्ये नायलॉन मांजावर पालिकेकडून कारवाई। विक्रेत्यासहित ग्राहकाला घेतलं ताब्यात। आरोपींवर रामदास पेठ पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल। नाशिकच्या लासलगावमध्ये नायलॉन मांजामुळे युवक गंभीर जखमी। युवकाच्या गळ्याला 41 टाके पडले। बंदी असलेला नायलॉन मांजा येतो कुठून? नागरिकांचा सवाल।